नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे. तर अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात तारखा येत आहेत. मोठे मोठे न्यूज चॅनल असेल, साम TV असेल, त्यानंतर ABP न्यूज असेल, तर यासारख्या न्यूज चॅनलवरती देखील आता संभाव्य तारखा सांगितल्या जात आहेत. तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत. तर सध्या सोशल मीडियावर मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात ज्या तारखा प्रसिद्ध केल्या जात आहेत, तर याच्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आहे साधारणतः 12 ते 15 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होण्याचे संकेत सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे. तर अशा प्रकारची बातमी सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे जर 12 ते 15 पर्यंत जर हप्ते वितरण होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे, कारण का आता काहीच दिवस बाकी आहेत. तर साधारणतः जर 12 ते 15 पर्यंत जर हप्ते वितरण होत असेल तर या आठवड्यामध्ये म्हणजेच पुढील 2 दिवसांमध्ये हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे. पण साधारणतः लक्षात घेता की जर मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित येत असतील तर कदाचित मे महिन्याचा हप्ता हा शासनामार्फत उशिरा वितरित केला जाऊ शकतो. तर असं अनेक वेळा घडलेलं आहे की ज्यावेळी 2 हप्ते एकत्रित आदल्या महिन्यामध्ये दिले जातात त्यावेळी पुढील महिन्याचा लाभ आहे तो महिना अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिला जातो. तर हा आपला अभ्यास आहे. पण लक्षात घ्या की सध्या सोशल मीडियावरती जी माहिती येत आहे, जर ही बातमी खरी ठरत असेल तर सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे. पण जर 12 आणि 15 तारखेच्या दरम्यान हप्ते वितरण होत असेल तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हा हप्ते वितरणाचा GR शासकीय मान्यता देणारा GR आहे तो प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. जर लवकर हप्ता येत असेल तर लाडक्या बहिणीसाठी आनंदाचीच बातमी ठरणार आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाच्या तारखा सांगणारे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत. त्यामुळे सध्या तरी 12 ते 15 पर्यंत वाट पाहूया की हप्ते वितरण होतंय का. जर हप्ते वितरण होत असेल तर पुढील 2 दिवसांमध्ये GR प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे. GR प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे आणि येणारा हप्ता केवळ पात्र लाडक्या बहिणी ज्यांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले आहेत अशाच लाडक्या बहिणींना येणार आहे. ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही या अशा लाडक्या बहिणींना एकच विनंती, जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये म्हणजे जिल्हा स्तरावरती जे आहे तर या ठिकाणी व्हिजिट करायची आहे. त्यांच्यामार्फत तुमची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पात्र करून जो लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.